माननीय सदस्य श्री सुरेश महात्रे जी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काही दिवसातच चालू होणार आहे आणि या विमानतळासाठी स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं असं स्थानिक भूमिपुत्रांची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळात आणि विधान परिषदेत देखील दोन्ही ठिकाणी एकमताने ठराव मंजूर होऊन तो ठराव केंद्र सरकारकडे आलेला आहे। मी दिबा पाटील साहेबांविषयी एवढंच बोलेन मॅडम की 2 वेळा खासदार, 5 वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि खास करून त्यांच्या प्रयत्नामुळे 1989 मध्ये महाराष्ट्रात जी महिला भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा लागू झाला त्याचं समर्थन केंद्र सरकारने देखील केलं आणि 1994 मध्ये केंद्र सरकारने देखील त्या कायद्याला मान्यता दिली। 1984 मध्ये जो झाशी गावचं आंदोलन झाला सिडकोच्या विरोधात मॅडम, त्या आंदोलन देखील दिबा पाटील साहेब स्वतः जखमी होते, 5 लोक हुतात्मे झाले आणि त्यानंतर भूमीच्या बदल्यात भूमी असं 12.5% पुनर्वसन धोरण लागू करण्याची मोलाची भूमिका त्यांच्या मार्फत बजावली गेली। 2013 मध्ये जो कायदा लागू झाला भूमी अधिग्रहण कायदा त्याच तत्वावर तो लागू होता आणि म्हणूनच या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाला उचित सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2022 मध्ये निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्या निर्णयाची लवकरात लवकर पूर्तता करावी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं जेणेकरून आत्तापर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे, समाजकार्य केलेलं आहे, त्या समाजकार्याला देखील एक मानवंदना होईल आणि त्यांच्या स्मृतीस देखील अभिवादन होईल अशा प्रकारची मी विनंती करतो। धन्यवाद मॅडम।